नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बा आरची राधा जस्ट फॉर यू. आपल्या या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा भरभरून स्वागत. आपण मागच्या एपिसोडमध्ये साने गुरुजींच्या बद्दल ऐकलं आणि आता त्यानंतर एक दिग्गज असा साहित्यकार, आता फक्त साहित्यकार म्हणायचं का आणखी काही म्हणायचं, एक खूप अष्टपैलू म्हणू का शतपैलू म्हणू, खूप मोठं व्यक्तिमत्व आणि खरोखर मोठा साहित्यकार. म्हणजे खूप बाकीची बिरुदं असणार आहेत, कारण त्यांनी खूप वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलंय आणि आपला ठसा उमटवलाय. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबरोबर जे नाव जोडले गेलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्र एकीकरणाच्या म्हणते मी, महाराष्ट्राच्या या इतिहासाबरोबर जे नाव जोडलं गेलं आहे असं एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे आचार्य अत्रे. आज आपण बोलणार आहोत प्रल्हाद केशव अत्रे यांच्याबद्दल. हे स्वतः एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मी आकारानं नाही म्हणत आहे, पण प्रचंड व्यासंग असणारं आणि प्रचंड व्यक्तिमत्व जी म्हणू आपण, त्यापैकी हे एक व्यक्तिमत्व. खरं तर माझ्या वडिलांना प्र. के. अत्रे खूप खूप आवडायचे. त्यांच्याबद्दल खूप भरभरून बोलायचे दादा, आणि त्यांच्याकडनं आम्हाला खरं तर ओळख झाली. नंतर आम्ही त्यांचं साहित्य वाचनाला सुरुवात केली, कारण त्यांचा विनोद माझ्या वडिलांना अतिशय आवडायचा. आणि विनोद ज्यांच्या बोलण्यातून असा विनोद पाझरतो, अशा माणसांबद्दल माझ्या वडिलांना खूप आदर होता. म्हणजे त्यांना ते म्हणायचे की आम्ही विनोद करतो, पण बाकीच्यांच्या हातून जसे विनोद घडत असतात ते बघणं खूप कौतुकास्पद असतं. कारण दादांचे विनोद पण खूप सुंदर असायचे. म्हणजे खूप त्याचा किस्सा मी एक नंतर छोटासा सांगेन, आपल्याला वेळ मिळाला तर. पण आज आपण बोलणार आहोत आचार्य अत्रे यांच्याबद्दल. खूप मोठं व्यक्तिमत्व, म्हणजे लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ञ, राजकारणी आणि उत्तम वक्ते. म्हणजे यापेक्षा आणि बराच भरून उरलेला, जगण्याशी अत्यंत प्रेम करणारा, जीवनाशी एकनिष्ठ असणारा आणि जगण्यातलं सौंदर्य जगणारा, भरभरून जगणारा असा हा माणूस, असं मी म्हणेन त्यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर. कारण किती गोष्टी केल्यात त्यांनी, किती गोष्टी हाताळल्यात. त्यामध्ये त्यांचा एक स्वभाव दिसतो की मी हे पाहिलं, माझ्यापेक्षा हा उच्च दर्जाचा माणूस पाहिला, या माणसाकडं काय आहे, या माणसाकडं हा गुण आहे, त्या माणसाकडं तो गुण आहे. तर ही गुण वेचण्याची वृत्ती ही यांच्याकडं अभिजात आलेली आहे असं मला वाटतं. प्रत्येकाकडं जी सगळ्या महान माणसांच्या संपर्कात आल्यानंतर तो माणूस का महान झाला, तर त्या महानतेचा जो त्याचा पैलू आहे तो आपल्यात कसा येईल त्याबद्दल अविरत परिश्रम करत राहणं आणि त्यामध्ये पुन्हा सिद्धहस्त होणं, असा यांच्या जगण्याचा प्रवास आहे असं मला वाटतं. उत्तम व्यासंगी माणूस. आणि ही जी आग आहे आपल्याला शिकण्याची, आणि मला हे आलं पाहिजे, हे मला काय येत नाही, मी हे करून दाखवणार, मी का करू शकत नाही, हे जे असं असं असणारी व्यक्ती असतात ना, ती खूप म्हणजे एकच गोष्ट करतील असं नाही. हे कसं मला जमत नाही, हे मला जमायला पाहिजे, मी हे करणार. आणि असं करून ती अत्यंत सुंदरपणे ती गोष्ट करतात. आणि त्यानंतर मग पुन्हा फारकत घेऊन आणि दुसरं काहीतरी करतात, आणि दुसरं काहीतरी करतात. अत्रेंच्या जगण्यातलं हे असं वाटतं मला, हा पैलू विलक्षण वाटतो. तर आपण पहिल्यापासून म्हणतोय, त्यांच्या जन्मापासून घेऊया. खरं तर कऱ्हेचं पाणी हे त्यांचं आत्मचरित्र वाचलं तर एक समग्र 60 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. कारण काय आहे की त्यांनी आत्मचरित्राच्या सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की हे माझं आत्मचरित्र, म्हणजे मी यात केंद्रस्थानी नाही, तर मी जन्मल्यापासून
मी अशा काळात जन्मलो की ज्यावेळेला महाराष्ट्राची, विशेषतः भारताची तर होतीच, पण महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, वाङ्मयीन परिस्थिती या इतक्या झपाट्यानं बदलणाऱ्या होत्या आणि त्या बदलाच्या काळात मी जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे, असं अत्रे म्हणतात. खरं तर खरोखरच हा म्हणजे 20व्या शतकाची सुरुवात म्हणायला गेलं तर ही खूप स्थित्यंतराची सुरुवात आहे महाराष्ट्रासाठी आणि प्रचंड मोठी माणसं त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रात झाली, ज्यांनी आपल्या देशाच्या राजकारणावर एक अमिट म्हणतो आपण हिंदीमध्ये, म्हणजे जी कधी न मिटणारी अशी छाप त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे अगदी त्याबद्दल अत्रे जितक्या अभिमानानं बोलतात, तितकं खरं तर कुणाला बोलता येणार नाही, असं मला वाटतं. कारण अत्रेंच्या बोलण्यात जी अतिशयोक्ती म्हणूया का आपण, पण त्याला एक इतका मोठा असं वैभव द्यायचे अत्रे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला खूप बडा चढा के बात करणं असं नाही म्हणणार मी त्याला. पण त्या गोष्टीला इतकं महान करायचे अत्रे त्यांच्या शब्दांमधून आणि प्रत्येक शब्दाला 2-3 समानार्थी शब्द वापरून ते वाक्यात बोलायचे असं एकंदर. कारण काही दुर्मिळ भाषणं मी YouTubeवर पण ऐकली त्यांची आणि खूप मजा आली ते. आपणही ऐका, निश्चित ऐका. कारण खूप मोठा व्यासंगी माणूस आणि ज्याच्या वाक्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. खरोखरचा शिक्षक, हाडाचा शिक्षक म्हणेन मी त्यांना. कारण शिक्षकी पेशावर अतोनात प्रेम असणारा असा हा माणूस आहे. कारण जेव्हा ते त्यांच्या विविध पैलूंबद्दल बोलतात, त्यांच्या विविध कार्यांबद्दल बोलतात, जेव्हा ते म्हणतात की मी चांगला लेखक होऊ शकलो कारण मी चांगला शिक्षक आहे. मी चांगला कवी होऊ शकलो कारण मी आधी चांगला शिक्षक आहे. मी चांगला नाटककार होऊ शकलो, मी संपादक होऊ शकलो, मी चित्रपट निर्माता होऊ शकलो किंवा मी शिक्षणतज्ञ होऊ शकलो किंवा राजकारणी होऊ शकलो किंवा उत्तम वक्ता होऊ शकलो. मी जे काही झालो ते मी एक चांगला शिक्षक असल्यामुळे झालो. याचं सारं श्रेय ते त्यांच्या चांगल्या शिक्षक असण्याला देतात. आणि खरं तर चांगला शिक्षक असण्याआधी माणसाला चांगला विद्यार्थी व्हावं लागतं. हे आपण मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा बघितलं होतं, कारण आपण मागचा एपिसोड साने गुरुजींबद्दल केला होता. आजन्म अभ्यास, आजन्म वाचन, चिंतन, मनन आणि त्यानंतर लेखन करणं अशी ही वृत्ती अत्रेंच्याकडं पण आहे. आणि अत्रे म्हणतात वाचा सगळं. म्हणजे त्यांच्या व्याख्यानात मी ऐकलं की म्हणतात हल्लीची पिढी काही वाचतच नाही. म्हणजे त्यावेळेला ते म्हणतात तसं. आत्ता जर अत्रे असते तर म्हणजे अत्र्यांनी काय बोलले असते आणि ते सोशल मीडियावर कसे अभिव्यक्त झाले असते मला कल्पनाही करवत नाही. काय दणानून सोडलं असतं सगळं सोशल मीडिया त्यांनी, असं वाटतं मला. असो तर अत्रेंच्या व्याख्यानं जर आपण काळजीपूर्वक ऐकलं, विनोदाचा भाग तर आहेच, भरभरून आपण हसतो, पण त्याच्या पाठीमागं एक खूप मोठी तगडी अशी वैचारिक बैठक असते. एक स्वत्व असतं. एक मराठी माणसाचं स्वत्व आहे हे जाणवतं आपल्याला. मराठी असण्याचा अभिमान त्यांचा इतका जाज्वल्य आहे आणि मराठी भाषेबद्दलचा, कारण हा सगळा अभिमान, स्वाभिमान त्यांच्या या सगळ्या महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळच्या चळवळीत त्यांच्या व्याख्यानातून इतक्या धारदारपणे व्यक्त होतो. आणि खरोखर महाराष्ट्राची मातीचा अभ्यास केलेला, माहिती असलेला आणि त्याबद्दल सार्थ अभिमान असलेला असा हा माणूस आहे. खरोखर महाराष्ट्र जर समजून घ्यायचा असेल आपल्याला तर अत्र्यांच्या साहित्याचं वाचन करणं अतिशय महत्वाचं आहे असं मी म्हणेन. आणि म्हणजे खरोखर भाषेवर प्रेम करणं, आपण जे आहोत त्या गोष्टीवर प्रेम करून स्वतःला व्यापक करत जाणं, ही जी वृत्ती आहे ती मला अत्रेंच्या लेखनात आढळते. आणि अत्रे हे व्यक्तिमत्व मला असं वाटतं, म्हणजे त्यांच्याबद्दल बरीच मतमतांतर आहेत. पण
त्यामध्ये पण आपण जाणार आहोत. पण पहिल्यापासून घेऊया की अत्रेंचा जन्म हा 13 ऑगस्ट 1898चा. म्हणजे ते बोलता बोलता सहज म्हणून जात की 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे ऑगस्टमध्ये असं खूप काही काही महान घटना घडतात. जसं माझा जन्म झाला. म्हणजे ते इतक्या सहजगत्या बोलून जायचे. आणि स्वतःबद्दल प्रचंड अभिमान, स्वाभिमान असणारा माणूस आहे हा. आणि तो त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून, व्याख्यानातून जाणवतो आणि तो सार्थ अभिमान आहे खरं तर. स्वतःवर प्रचंड प्रेम असणारा असा हा माणूस मला वाटतो. तर बऱ्याच गमती-जमती पण सांगायच्या आहेत, पण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे मराठीच्या बाबतीत. खरं तर त्यांचा जन्म जरी म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या सासवड तालुक्यातला कुडीत खुर्द इथं झाला होता 13 ऑगस्ट 1898ला. पण आणि सासवडमध्येच प्राथमिक शिक्षण झालं. पण त्यांची मॅट्रिक त्यांनी फर्ग्युसनमधून पूर्ण केलं. आणि त्यानंतर म्हणजे हे जे सगळं संस्कारांचं वय आहे किंवा हे गुणग्राहकतेचा जो काळ आहे सगळा, हा त्यांचा पुण्यात गेलेला आहे. त्यांना पुण्याबद्दल प्रचंड अभिमान आहे. म्हणजे पुण्यात इतकी मोठी माणसं जन्मली. पुण्याचं भौगोलिक स्थान सुद्धा इतकं महत्वाचं स्थान होतं की 20व्या शतकात किंवा त्या काळात राजधानी, भारताची राजधानी पुण्यात असावी अशाबद्दल सुद्धा बऱ्याच जणांची मतं होती, असं ते आपल्या व्याख्यानांमध्ये नमूद करतात. कारण पुणे हे भारताच्या मध्यावरती आहे. ती इकडं अति दक्षिणेलाही नको आणि अति उत्तरेला सुद्धा नको. तर भारताची राजधानी पुणे इथं व्हावी असं काही लोकांचं मत होतं त्या काळात, इंग्रजांच्या काळात. इतकं पुण्याला राजकीय महत्व होतं आणि खरोखरच होतं. कारण पुण्यात म्हणजे रानडेंसारखी, न्यायमूर्ती रानडेंसारखी माणसं जन्मली. त्यानंतर लोकमान्य टिळक, नामदार गोखले, म्हणजे ही जी राजकीय पटलावर आपला मोठा ठसा उमटवणारी आणि एक राजकीय वैचारिक बैठक भारताला देणारी ही जी महान माणसं आहेत, ती पुण्यात होऊन गेलेली आहेत. गडकरी, त्यावेळेचे नाटककार, प्रसिद्ध नाटककार, ही मोठी मोठी माणसं त्या काळी पुण्यात झालेली आहेत. आणि पुण्याला आपण म्हणजे पंढरी म्हणतो, ज्ञानाची पंढरी म्हणतो. तर ही सगळी माणसं पुण्यात वास्तव्याला होती. बालगंधर्वांसारखी माणसं पुण्यात वास्तव्याला होती. शिवरामपंत परांजपे, कृपरं खाडीलकर, अच्युतराव कोल्हटकर, इतकी मोठी मोठी माणसं आणि त्या माणसांचा सहवास किंवा त्या माणसांचं साहित्य, त्या माणसांची या सगळा व्यासंग अतिशय जवळून बघितलेला, ऐकलेला असा हा माणूस आहे. ते स्वतःच्या ज्ञानाचं किंवा स्वतःच्या लेखनाचं श्रेय म्हणजे स्वतः न घेता हे सरळ सरळ त्यांच्या चरणी अर्पण करतात. ते म्हणतात तुकोबा वाचा, विनोबा वाचा. विनोबा म्हणजे विनोबांच्या ईशावास्याबद्दल ते भरभरून बोलतात. गडकऱ्यांच्या नाटकांबद्दल बोलतात. ते गडकऱ्यांना गुरु मानतात. खरं तर म्हणतात की गडकरी मला भेटले नसते तर आजचा अत्रे मी दिसलोच नसतो. म्हणजे इतकं व्यासंग असलेला माणूस, इतकं स्वतःवर काम केलेला माणूस सरळ सरळ सगळं श्रेय इतरांच्या चरणी अर्पण करतो आपल्या लेखनाचं. ही खूप मोठी जमेची बाजू आहे. खरं तर हेच आजन्म विद्यार्थी आहेत आणि आजन्म शिक्षक असे आहेत. या सगळ्या मोठ्या माणसांचे म्हणजे गमती गमतीने ते सांगतात की मी टिळकांना इतकं जवळून पाहिलेलं आहे, मी त्यांच्या भाषणं इतकी जवळून ऐकलेली आहेत की मी एकदा त्यांच्या उपरण्याला सुद्धा हात लावला. म्हणजे इतक्या अशा पद्धतीनं ते जेव्हा बोलतात त्यावेळेला खरोखर गंमत वाटते. पण या सगळ्यांच्या विचारांचा एक मोठा पगडा त्यांच्या सगळ्या जडणघडणीवर आहे आणि एक मोठा स्थित्यंतराचा काळ अत्रेंच्या जन्मापासूनचा आपण म्हणायला गेलो तर. आणि जर कऱ्हेचं पाणी आपण वाचलं तर त्यामध्ये आपल्याला जाणवतं खरं तर माणसानं कधी, कसं, कुठे जन्माला यावं हे त्याच्या हातात नाही. पण त्यासाठी खरोखर भाग्य असतं का असं म्हणावं लागेल. कारण हा इतका बदलाचा काळ, इट वॉज सो ट्रान्झिशन फेज जी आहे ती इतकी मोठी आणि इतकी महत्वाची ट्रान्झिशन फेज आहे. या काळात यांचं कर्तृत्व आहे आणि खूप कर्तृत्ववान माणसांना त्यांनी अगदी जवळून बघितलेलं आहे. आणि महाराष्ट्र घडताना आणि घडवताना
त्यात एक महत्वाची भूमिका या साहित्यिकाची आहे. त्यामुळं आचार्य अत्रे हे महत्वाचं नाव आहे साहित्यामध्ये. आता फक्त साहित्यकार नाही, कारण खूप वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्या आयुष्याला. तर त्यामध्ये त्यांनी म्हणजे पुणे विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली. शिक्षक म्हणून काम केलं. 1928 मध्ये लंडन विद्यापीठातून त्यांनी शिक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. मानसशास्त्राचा अभ्यास आणि अध्यापन केलं. खूप मोठं म्हणजे खूप आनंदानं आणि खूप अभिमानानं सांगे BA, BT, TD लंडन अशी त्यांची डिग्री सांगायचे ते अशी. आणि या माणसाचा म्हणजे पत्रकारितेमध्ये इतकी धारदार पत्रकारिता, कारण पत्रकार म्हटलं की मुळात आकस न राखता त्या वेळी ज्या ज्या गोष्टी घडत असतात किंवा राजकीय घडामोडी असतील किंवा सामाजिक घडामोडी असतील किंवा त्यामध्ये काही काही महत्वाच्या व्यक्तींनी काही मतं मांडली असतील, तर त्या मतांचा आदर करणं किंवा त्या मतांच्या विरोधातही ठामपणे उभं राहणं आणि ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्यावर तितक्याच प्रखरपणे टीका करण्याचं धाडस हे अत्रेंच्याकडे होतं. मनात आकस नाही, त्यांना मनात प्रचंड प्रेम असेल त्या व्यक्तीबद्दल किंवा या व्यक्ती म्हणजे कितीतरी आहेत अशा, म्हणजे विधोबाजींवर त्यांनी टीका केलेली आहे, त्यांनी सावरकरांवरही टीका केलेली आहे जेव्हा वेळ येईल तेव्हा, जेव्हा आंबेडकरांवर टीका केलेली आहे. म्हणजे अशा माणसांवर पण यांच्याबद्दल प्रचंड आदर मनात असणारा हा माणूस आहे आणि तो आदरही त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यांच्या कार्यातनं व्यक्त केलेला आहे, त्यांच्या साहित्यातनं व्यक्त केलेला आहे, त्यांच्या व्याख्यानामधून व्यक्त केलेला आहे आणि हा मनापासूनचा आदर आहे. मतमतांतरं असतील त्या त्या वेळची, पण मनात आकस न ठेवता त्या त्यावेळी ते बोलून देणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि अशी झुंजार पत्रकारिता अत्रेंची आहे. म्हणजे 1923ला त्यांनी अध्यापन मासिक, 1926 मध्ये रत्नाकर, 1929ला मनोरमा, 1939 साली इलाखा शिक्षक ही मासिकं, म्हणजे आणि 1940ला नवयुग हे साप्ताहिक, जय हिंद हे सांज दैनिक, 1956 मध्ये मराठा दैनिक सुरू केलं, जे अत्यंत दीर्घकाळ सुरू केलं. आणि मराठा हे असं दैनिक आहे म्हणजे त्यावेळचं इतकं परखड असं दैनिक असलेलं आणि दीर्घकाळ चाललेलं हे दैनिक. आणि 1940ला ज्यांनी नवयुग सुरू केलं त्यात त्यांनी काँग्रेसची बैठक, म्हणजे काँग्रेसची विचारसरणी आहे की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर काँग्रेसच्या छत्राखाली सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. आणि ती भूमिका त्यांनी नवयुगमध्ये तितक्याच प्रखरपणे मांडलीही होती. त्यामुळं कदाचित त्यांना म्हणजे सावरकर असो किंवा आंबेडकर असो यांच्याबद्दल थोडा आकस होता, पण स्वातंत्र्यानंतर ते म्हणतात की मला कळलं ती माणसं किती बरोबर होती ते. आणि त्याबद्दल ते खूप आदरानंही बोलतात. आणि जसं 1936 मध्ये सावरकर तुरुंगातून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर असा केला होता आणि त्यानंतर तो रूढ झाला. त्यामुळं त्यांना तो एक अभिमान आहेच आहे. आणि आचार्य म्हणजे प्रिन्सिपल अत्रे न म्हणता आचार्य असं जे सावरकर त्यांना म्हणत, त्यामुळे ते आचार्य अत्रे हे कसं रूढ झालं ते सुद्धा ते त्यांच्या व्याख्यानात अगदी कौतुकानं बोलतात. तर अनेक पातळ्यांवर अनेक क्षेत्रांमध्ये काम केलेला हा माणूस, म्हणजे चित्रपटसृष्टीतही तितक्याच हे का मला जमणार नाही, हे मला करायचं आहे, हे करून बघणार मी. प्रत्येक गोष्टीबद्दल चित्रपटसृष्टीमध्ये कथा, पटकथा, संवाद लेखक म्हणून कारकीर्द आहे त्यांची. नवयुग ही चित्रपट कंपनी त्यांनी काढली. म्हणजे 1942ला अत्रे पिक्चर्सची निर्मिती असलेला वसंत सेना हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला. निर्मिती, कथा, पटकथा, संवाद, गीतं ही सगळी अत्र्यांची होती या चित्रपटाची. त्याचं दिग्दर्शन मात्र गजानन जहागीरदार यांनी केलं होतं. पण अत्र्यांनी दिग्दर्शित केलेला श्यामची आई 1954, म्हणजे अत्रेंसारख्या माणसानं, म्हणजे अत्रे म्हटलं की विनोद, हजरजबाबी, राजकारणी, मुरब्बी असा माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो. पण त्यांनी ज्या पद्धतीनं श्यामची आई दिग्दर्शित केलं आहे ते बघितलं की म्हणजे बापरे. आणि याला काय आपणच कौतुकानं नाही तर याला सगळ्या देशभरातून
कौतुकाची थाप मिळाली, कारण या चित्रपटाला पहिलं राष्ट्रीय चित्रपटाचं पारितोषिक मिळालं, राष्ट्रपती पदक मिळालं, सुवर्णकमळ म्हणतो आपण जे, ते मिळालं. तर ते घेण्यासाठी म्हणजे याची सुद्धा गोष्ट ते व्याख्यानातून सांगतात, की ज्या वेळेला अंत्यसंस्कार साने गुरुजींचे झाले, त्यावेळेला ते हजर होते आणि त्यावेळेला ते म्हणाले होते, की साने गुरुजी, तुम्हाला खरी श्रद्धांजली जर द्यायची असेल तर मी श्यामची आई पडद्यावर आणेन, किंवा श्यामची आई हा चित्रपट मी करेन, किंवा ही खरी श्रद्धांजली असेल. मी श्यामची आई जनमानसापर्यंत पोहोचवायचा माझ्या परीनं प्रयत्न करीन. हा त्यांचा संकल्प त्यांनी श्यामची आई हा चित्रपट काढून पूर्ण केला. आणि एक घटना त्यांनी त्यावेळी सांगितली, की मी माझ्या आईला दिल्लीला यायची इच्छा होती या समारंभासाठी. म्हणजे अजून मला बक्षीस मिळते का नाही हे सुद्धा माहीत नव्हतं मला, पण त्यावेळेला माझ्या आईला यायची इच्छा होती आणि आई आजारी होती. आणि आईला म्हटलं आपण पुन्हा कधीतरी जाऊयात. आणि मुंबईत आले ते दिल्लीला जाण्यासाठी, आणि त्यावेळी त्यांची आई निवर्तली. तर हा माणूस आईच्या अस्थी घेऊन दिल्लीला गेले आहेत. त्यांनी त्यांच्या आठवणीत हे नमूद केलेलं आहे. म्हणजे किती आईची इच्छा सुद्धा त्यांनी अशा तऱ्हेनं पूर्ण केली. म्हणजे किती चमत्कारिक घटना आयुष्यात घडलेला माणूस आहे असं मला वाटतं. आणि अत्र्यांनी खूप, आणि त्यांनी जे केलं त्याबद्दल त्यांना खूप अभिमान आहे, कारण त्यांनी खूप प्रामाणिकपणानं त्या त्या क्षेत्रांमध्ये भरभरून काम केलेलं आहे आणि योगदान दिलेलं आहे. अध्यापनाच्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी इंग्रजी, गणित, संस्कृत शिकवलेलं आहे. 18 वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे. आणि पुण्याच्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचा विस्तार त्यांनी केलेला आहे. खरं तर शैक्षणिक क्षेत्रातलं काम त्यांचं खूप मोठं आहे, कारण प्राथमिक शाळेसाठी त्यांनी नवयुग वाचनमाला सुरू केली. त्यानंतर दुय्यम शाळेसाठी अरुण वाचनमाला सुरू केली. म्हणजे क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिलेल्या आहेत यांनी. आणि मुलांच्यावर संस्कार करणं, किंवा या बाबतीत संस्कृतीबद्दल किंवा वाचनाबद्दल किंवा व्यासंगाबद्दल अतिशय सुंदर पुस्तकं या वाचनमालेतून झालेली आहेत. तर त्याबद्दल त्यांना शिक्षण मंडळाबद्दल आकस होता, कारण ही माणसं काय करतात, ही माणसं विचारात घेत नाहीत. किंवा बालभारतीच्या पुस्तकावर त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत त्यावेळच्या. तर त्याबद्दल फक्त ताशेरे ओढून थांबलेले नाहीत, ते कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे हे त्यांनी सांगून दिलेलं आहे. आणि त्याबद्दल सुद्धा भरभरून कार्य केलेलं आहे. फक्त सांगणं नाही, कार्य महत्वाचं आहे. फक्त सांगणं, बोलणं, नावं ठेवणं आणि मग चांगल्याही गोष्टीत सातत्यानं खुसपट काढणं, असा भाग इथे मुळीच नाही. तर अधिक करून दाखवलं, हे असं पाहिजे. म्हणजे त्याबद्दल कित्येक जणांचे रोषही ओढवून घेतले असतील. म्हणजे त्यांच्याबद्दल काही काही लोक बोलताना म्हणतात, की खूप मोठा माणूस होता, पण काही उणिवा होत्या त्यांच्यामध्ये. कारण म्हणजे कुणालाही म्हणजे ते अशी रस्सीखेच करायचे, पाय ओढणं, म्हणजे बोलण्यातून एखाद्याला गारद करणं ते सहजगत्या करू शकायचे. कारण तितकी काही आवश्यकता नसायची. या बाबतीत ते जरा आदर्शांची पायमल्ली करायचे, असं काही जण बोलतात त्यांच्याबद्दल. किंवा त्यांच्या मनाविरुद्ध जो कोणी वक्तव्य करतो त्याच्यावर इतकं तुटून पडायचं आणि त्याला गारद करायचं, कुणाचं तरी चारित्र्यहनन करायचं, असे काही मंडळींचा आक्षेप त्यांच्या एकंदर कारकिर्दीवर किंवा त्यांच्या एकंदर साहित्यावर किंवा त्यांच्या एकंदर पत्रकारितेवर असू शकतो. कारण त्यांनी तितकीच निर्भीड पत्रकारिता त्यावेळेला केलेली आहे. म्हणजे बऱ्याच जणांना, जुन्या माणसांना माहितीही असेल, ठाकरे अत्रे वाद तर हे खूप सुप्रसिद्ध होते. त्यानंतर अत्रेंनीच त्याच्यावर पडदा टाकला. आणि खरं तर शिवसेना हे नाव अत्रेंच्याकडून पहिल्यांदा आलं होतं, कारण राष्ट्रसेवा दल आणि राष्ट्र सेवा संघ ही दोन नॉन गव्हर्नमेंटल बॉडीज म्हणूयात आपण त्याला, की काम करत होत्या. तर अशा पद्धतीची एकीकरणाच्या वेळी, महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळी किंवा यावेळच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या वेळी अशी एक
शिवसेना अशी पाहिजे की त्याच्यामध्ये हा तरुण वर्ग मोठ्या संख्येनं यायला पाहिजे, समाविष्ट व्हायला पाहिजे आणि खूप मोठ्या पद्धतीने त्याचं कार्य व्हायला पाहिजे. पण यासाठी कुणीतरी अत्यंत तन्मयतेनं झोकून देणारी मंडळी यात असणं अत्यंत आवश्यक आहे, असा त्यांनी एकदा जाहीर उल्लेख केला होता मराठामध्ये. आणि त्यानंतर शिवसेना अस्तित्वात आली, पण ती बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी ती अस्तित्वात आणले. त्यांनी ती पूर्ण रूपात आणली आणि त्याला रूप दिलं. त्यामुळं त्याचं श्रेय खरं तर बाळासाहेबांकडे यायला पाहिजे, असं सर्वांचं मत आहे. पण ही अशी एक संघटना असली पाहिजे, हा विचार अत्रेंचा होता. हे अत्रेंनी बोलून दाखवलेलं आहे, त्यांच्या मराठामध्ये व्यक्त केलेलं आहे. असं आपल्याला बऱ्याच वाचनांती कळून येतं. पण हे बऱ्याच जणांबरोबर वाद वगैरे काही होत असतील, हा भाग वेगळा. पण त्यांची जगण्यावरची निष्ठा आणि मुख्यतः सामाजिक बांधिलकी, समाजातल्या दुर्बल घटकांसाठी सातत्यानं काम करण्याची वृत्ती आणि या घटकांचा कैवार घेण्याची वृत्ती ही अत्र्यांमध्ये खूप मोठी आहे. नाटककार म्हणूनही ते खूप मोठे आहेत. म्हणजे किती नाटकांचं म्हणजे तो मी नव्हेच हे नाटक, ब्रह्मचारी, प्रीतिसंगम, अशी बायको हवी, उद्याचा संसार, एकच प्यालाचं विडंबन, म्हणजे ज्यासाठी ते म्हणतात की गडकरी नसते तर मी झालो नसतो, किंवा मी गडकऱ्यांच्याकडनं इतकं शिकलो. आणि गडकऱ्यांना ते खूप श्रेय देतात, त्यांना गुरु मानतात विनोदामधले. त्यानंतर त्यांचं कवडी चुंबक, गुरुदक्षिणा, जग काय म्हणेल, डॉक्टर लागू, पराचा कावळा, पाणीग्रहण, प्रल्हाद, बुवा तेथे बाया, प्रीतिसंगम, ब्रह्मचारी, भ्रमाचा भोपळा, मी उभा आहे, मी मंत्री झालो, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, म्हणजे आतापर्यंत या नाटकांचे प्रयोग आपण होत असलेले बघितलेले आहेत. त्यानंतर वंदे मातरम, वीरवचन, शिवसमर्थ, सम्राट सिंह, साष्टांग नमस्कार. आणि त्यांचं म्हणजे केशवकुमार नावाने ते काव्यलेखन करायचे. त्यांची झेंडूची फुले, गीतगंगा, कथासंग्रह आहेत, अशा गोष्टी, अशा गमती, कशी आली गंमत, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा. त्यानंतर कऱ्हेचं पाणी, हा 5 खंडांचा, ज्याच्याबद्दल आपण बोललो की कऱ्हेचं पाणी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. पण त्या आत्मचरित्राबद्दल ते म्हणतात की एका सामान्य माणसाचं आत्मचरित्र इतकं कसं मोठं होऊ शकतं, असं बाकीचे म्हणतील. पण हे फक्त मी माझं आत्मचरित्र म्हणून लिहिलेलं नाही, पण या ज्या सगळ्या परिवर्तनाच्या काळामध्ये मी घडलो आणि मी महाराष्ट्र घडताना बघितला, त्या सगळ्या समग्र महाराष्ट्राचा इतिहास या कऱ्हेच्या पाणीमध्ये आहे. त्यांच्या कादंबऱ्या आहेत, सांगोना, मोहित्यांचा शाप, त्यानंतर इतर लेखनामध्ये खूप लेखन, प्रचंड लेखन आहे. थोडं तरी म्हणजे नमूद करावं. आषाढस्य प्रथम दिवसे, मी अत्रे बोलतोय, केल्याने देशाटन, जय हिंद जय महाराष्ट्र, दुर्वा आणि फुले, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, मी कसा झालो, मुद्दे आणि गुद्दे, विनोदगाथा, संत आणि साहित्य, हशा आणि टाळ्या, शापित यक्ष, ऑस्कर वाईल्डच्या संदर्भात लिहिलेलं आहे त्यांनी हे. आणि गुरुचरणी, गडकरींच्या संबंधात आहे. अशी खूप अनेक पुस्तकं, अनेक साहित्यिक रत्न त्यांनी दिलेली आहेत. आणि म्हणजे खूप काही लोकांच्या मुलाखती पण याचं काम करत असताना मी बघितल्या. त्यांना म्हणजे आत्रे म्हणजे बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की त्यांच्याकडे बाकीचं काही नव्हतं, सुपरलेटिव्ह डिग्री तेवढी होती. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये बोलायचे आत्रे. सगळं काही खूप मोठं, म्हणजे कुठल्याही माणसाबद्दल एखादा चांगला वक्ता बघितला की असा वक्ता 1000 वर्षात निर्माण होणार नाही, असा शेकडो वर्षात मी बघितला नाही, असा पुढच्या 500 वर्षात होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं माणसांचं कौतुक करताना सुद्धा ते अशा पद्धतीनं करायचे. अत्यंत हजरजबाबी, व्यासंगी, विनोदाचा सम्राट असं म्हणेन मी त्यांना. आणि त्यांनी ज्या पद्धतीचं लेखन, सगळ्यांबद्दल
या मोठ्या माणसांबद्दल प्रचंड आदर आहे आणि सगळ्यांबद्दल ते म्हणतात की मी या गुणांच्या दाराशी मधुकरी मागून मी आज जो काही घडलो आहे आणि माझे गुण अवगुण मी म्हणजे जो काही आहे त्याचं श्रेय ते पुण्याला देतात. आणि ते म्हणतात अवगुणांबद्दल पण जे गुण आहेत जे अवगुण आहेत तेही सगळे समर्पित करतो. कुणीतरी म्हणालं की कऱ्हेचं पाणी कशाला नाव ठेवलं आत्मचरित्राला, आत्मचरित्राचं नाव बदला. तर ते म्हणाले त्यांच्या व्याख्यानात ते म्हणाले, अहो मी कऱ्हेचं पाणीच लिहिणार, मी कऱ्हेचं पाणी प्यायलोय, मी मुळामुठेचं पाणी नळातून प्यायलोय. मग मी माझ्या आत्मचरित्राचं नाव मुळामुठेचा नळ किंवा मुळामुठेचा हौद असं ठेवू का? तर मी कऱ्हेचं पाणी प्यायलं, माझा जन्म तिथला आहे, कऱ्हेच्या काठावरचा आहे आणि माझ्या आत्मचरित्राचं नाव कऱ्हेचं पाणीच असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जो कोणी बोलेल त्याला पटकन गप्प करणं हे या व्यक्तिमत्वाला येत होतं. कारण ते म्हणायचे की विनोद निर्मिती ही चटकन झाली पाहिजे. म्हणजे आज बोललं आणि उद्या त्याच्यावर विनोद केला त्याला काही अर्थ नसतो. हजरजबाबीपणा आणि विनोदाच्या बाबतीत ते महाराष्ट्राला खूप पुढं ठेवतात खरं तर. आणि खरंच गोष्ट आहे म्हणजे त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला कळतं की विनोदाचं अंग हे खूप खूप कमी लोकांना असतं आणि त्यामध्ये सुद्धा खूप कमी देशांमध्ये विनोदाला उच्च स्थान दिलेलं आहे. त्यामध्ये ते इंग्लंडला पहिलं स्थान देतात. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका आणि त्यानंतर ते महाराष्ट्राचा नंबर लावतात. कारण महाराष्ट्रातल्या लोकांना विनोदबुद्धी आहे. जो माणूस मोठा असतो, संपन्न असतो, व्यक्ती विचारांनी, व्यासंगाने संपन्न असते, तो माणूस विनोदी असतो, असं त्यांचं मत होतं. ते अब्राहम लिंकनबद्दल भरभरून बोलतात, चर्चिलच्या विनोदाबद्दल भरभरून बोलतात, गडकऱ्यांबद्दल तर बोलतातच बोलतात. पण विनोदाचा भाग म्हणजे त्यांनी अक्षरशः पु ल देशपांडे यांच्यापर्यंतचं सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांच्या व्याख्यानांमध्ये, की विनोद बुद्धी असणं खरं तर खरीच गोष्ट आहे ही. आपल्याला दुसऱ्या माणसाला सहजासहजी रडवता येतं, रडणं. कारण मुळात माणसाची एक प्रवृत्ती असते. माणूस दुसऱ्याच्या आनंदात, हर्षात सहभागी कमी होईल. पण माणूस माणसाच्या दुःखात तो कुठल्याही वृत्तीनं का असेना, की दुसऱ्याचं दुःख बघितलं की जरा आपलं दुःख कमी वाटत असेल किंवा कमी काय होत असेल म्हणून दुसऱ्याच्या दुःखात माणूस धावतो. पण माणसाला हसवणं किंवा आनंद देणं या अतिशय अवघड गोष्टी असतात आणि खरंच अवघड आहे. एखादा विनोदी प्रसंग लिहायचा म्हटलं की तो प्रसंग लिहायला खूप वेळा विचार करायला लागतो. कारण विनोदी लेखन ही सोपी गोष्ट नाहीये. आणि म्हणूनच माझे वडील म्हणायचे की विनोद घडणं हे खूप महत्त्वाचं आहे. विनोदी माणसांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर होता. आम्हाला सुद्धा आम्ही 10वीला असताना 9वी-10वीला असताना आम्हाला एक शिक्षक होते मराठी शिकवायला वाय बी पाटील. खरं तर वाय बी पाटील सर इतके हजरजबाबी आणि म्हणजे हसून मुरकुंडी वळण्यासारखा क्लास असायचा त्यांचा मराठीचा आणि मराठी भाषेबद्दल जास्तीत जास्त प्रेम उत्पन्न करणारा क्लास असायचा. मला याबद्दल त्यांना म्हणजे अगदी अतिशय नमूद करावंसं वाटतं. कारण ही आदर व्यक्त करायची आचार्यांबद्दल, आपल्या गुरूंबद्दल किंवा आपल्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा एपिसोड आहे असं मला वाटतं. कारण एका हाडाच्या शिक्षकाचा एपिसोड आपण करतो आहोत. तर माझे वडीलही शिक्षक होते. माझ्या वडिलांच्या बाबतीत असे खोचक असे आणि खूप मस्त विनोद असायचे. आमच्या घरी गीता म्हणून एक भांड्याला यायच्या त्या आणि आई काहीतरी काम करत होती आणि अजून गीता आली नाही का? मला दादांना विचारलं. दादा बाहेर हॉलमध्ये बसले होते. गीता आली की नाही हो अजून? तर म्हणाले, "नाही, तिचा अध्यायी येऊन सांगून गेला, ती कामावर येणार नाही म्हणून." म्हणजे तिचा मुलगा येऊन सांगून गेला होता. शब्दाशब्दातनं माझ्या वडिलांचे सुद्धा विनोद असायचे. पण विनोदी माणसांबद्दल तर ते म्हणायचे, "मी विनोद करतो, पण माझ्या हातून विनोद होत नाही." विनोद होत असणाऱ्या माणसांचं साहित्य आपण जास्तीत जास्त वाचायला पाहिजे. अत्रेंच्याबद्दल खूप आदरानं बोलायचे दादा. आणि अत्रे बाकीच्यांबद्दल जेव्हा असे आदरानं बोलतात, ते म्हणतात तुकाराम वाचा, ज्ञानेश्वर वाचा, शाहिरांची भाषा वाचा, राम गणेश गडकरी वाचा. म्हणजे इतक्या साहित्यांना नव्या पिढीला ते वाचा म्हणतात. कारण
लेखकानं वाचन करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण लेखकाची ती मेहनत आहे. जसा म्हणजे एखादा पैलवान त्याची मेहनत घेतल्याशिवाय आणि त्याचं प्रॅक्टिस केल्याशिवाय, कारण त्या कुस्त्या खेळल्याशिवाय धुळीनं माखून अंग मेहनत केल्याखेरीज जसा कुस्तीपटू बनू शकत नाही, तसा वाचन अत्यंत व्यासंग वाढवल्याशिवाय, मोठ्या माणसांना खूप ऐकल्याशिवाय, वाचल्याशिवाय चांगला लेखक घडू शकत नाही. कारण ही लेखकाची मेहनत आहे असं अत्रे म्हणतात. आणि खूप मोठ्या म्हणजे माणसांबद्दल आदर व्यक्त करतात. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ते अत्यंत आदरानं बोलतात. जी काही मतमतांतरं असतील ती वेगळी, पण असा व्यासंगी आणि असा माणूस 1000 वर्षात होणे नाही, हे त्यांचे उद्गार आहेत. आणि त्यांच्या अखेरच्या समयी, त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी 8-10 लाखाचा जनसमुदाय असा दादरच्या दिशेने जात असताना स्मशानभूमीच्या, तर त्यावेळी जी अखेरची श्रद्धांजली वाहण्याचं काम अत्रेंच्याकडे आलं, त्याबद्दल अत्रे खूप कौतुकाने बोलतात. अत्रेंच्या साहित्याबद्दल, नाटकांबद्दल बोललो आपण, त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या कार्यांबद्दल बोललो. तर हा माणूस खूप मोठा आहे, जातीवंत शिक्षक आहे, शिकण्याची प्रचंड ओढ असणारा माणूस आहे. आणि शिकायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे, करून बघायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट अशी जगण्याबद्दलची जिवंतता म्हणतो आपण, तो असणारा माणूस आहे. खूप क्षेत्रात काम केलेला माणूस आहे. आणि शिक्षणाबद्दल त्यांचं मत असं आहे की मुलांना शिकताना आनंद वाटला पाहिजे, ही मुख्य गोष्ट आहे. आणि त्यातून ते शिकले पाहिजेत. उगीच काहीतरी आपण शिकतोय ज्याचा जगण्याशी काही संबंध नाही आणि हे एक ओझं आपल्यावर कुणीतरी लादलेलं आहे, या भूमिकेतनं जर शिक्षण घेतलं तर तो माणूस केवळ फक्त परीक्षार्थीच होऊ शकतो. तो विद्यार्थी होऊ शकणार नाही, किंवा तो जसा घडायला पाहिजे माणूस म्हणून तो त्या शिक्षणातनं घडणार नाही, असं मला वाटतं. आणि अत्रेंनी याबद्दल प्रचंड कार्य करून ठेवलेले आहे. आणि चांगला शिक्षक असल्यामुळेच आपण हे सगळं चांगलं करू शकलो, असं ते अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतात. आणि महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळी आपल्याला त्यांच्या नेतृत्वाबद्दल, त्यांच्या वक्तृत्वाबद्दल आपण ऋणी आहोत. त्यांनी ज्या धारदार पद्धतीनं ही असं एक भूमिका घेतली आणि मांडली, आणि त्याबद्दल ज्या वेळेला आपल्या खूप लोकांनी त्यावेळेला कार्य केलेलं आहे. आपल्या शाहिरीनं, त्यावेळच्या शाहिरी वाङ्मयानं, त्यावेळच्या शाहिरांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्याचा उल्लेखही पुढे आपल्या साहित्य जगताच्या सफरमध्ये येईलच येईल. आपण त्यांच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पण या माणसांनी मराठीबद्दल इतकं कार्य करून ठेवलेलं आहे, आणि मराठीबद्दल अभिमान का असावा हे इतकं समर्पकपणे त्यांच्या जगण्यातनं दाखवून दिलेलं आहे. इतकं सोपं नसतं म्हणाले. भारतात जन्म घेणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मराठी मातीत जन्म घेणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे, असं अत्रे म्हणतात. आणि ते आपण जे काय म्हणतात ते म्हणतात की मी हे म्हणतोय, मी केलं, मी म्हटलं, ही माझी कोटी आहे, मी हे बोललो, असं नाही. हे कुणाचं तरी कधीतरी काहीतरी खूप मोठ्या माणसांचं ऐकलेलं हे सगळं संचित आहे. मी तुमच्या समोर सांगतो आणि तुम्हाला ते वाटतं की हा माझा विनोद आहे, हे माझं म्हणणं आहे. अशा पद्धतीनं ते त्यांच्या सगळ्या ज्ञानाचं किंवा त्यांच्या सगळ्या साहित्याचं सगळं श्रेय सगळ्या या महान मंडळींच्या, मराठी माणसांच्या चरणी समर्पित करतात सहजासहजी. आणि सगळ्यांना खूप वाचन करा, करत राहा, काम करत राहा. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये हे आपल्याला का जमत नाही तर ते करून बघा असं चैतन्य देतात. कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल ते बोलतात. त्यांचा कैवार घेऊन ते बोलतात. म्हणजे हुतात्मा स्मारकाच्या वेळेला ते म्हणाले की खऱ्या अर्थानं या समाजवादी महाराष्ट्राचं हे स्मारक आहे.
आणि या मुख्यतः मुंबईतल्या या एलाइट एरियामध्ये आपण आताच्या जो म्हणतो त्या, तर तिथं खऱ्या अर्थानं हे स्मारक उभं आहे. आणि जी जे हुतात्मा झाले महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, तर त्या 105 हुतात्म्यांचं जे स्मारक आहे ते खऱ्या अर्थानं समाजवादी महाराष्ट्राचं स्मारक आहे. आणि महाराष्ट्र हा समाजवादीच असला पाहिजे. ते पक्षाच्या पद्धतीनं बोलत नाहीत. तो कुणीही करू दे, तो भले काँग्रेस करू दे, ते कुठला समाजवादी पार्टी करू दे, ते रिपब्लिकन पार्टी करू दे, कुठलीही पार्टी करू दे, पण आपला महाराष्ट्र हा समाजवादी महाराष्ट्र असलाच पाहिजे, याबद्दल ते परखडपणानं बोलतात. आणि अशा या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या व्यासंगाबद्दल आणि मराठी साहित्यावर असलेल्या त्यांच्या या ऋणाबद्दल आपण त्यांना म्हणजे खूप त्या अ, साऱ्या साहित्याचे किंवा त्यांच्या कार्याचे उतराई होऊच शकणार नाही. कारण ते वक्तृत्व, ते नेतृत्व आपल्याला त्या काळात लाभलं. आणि असा एक मोठा साहित्यिक ज्यानं खूप ट्रान्झिशन फेज असं बघितलेला आणि ते सगळं आपल्या समोर त्यांच्या साहित्यातनं मांडलेलं, आणि त्यामुळं महाराष्ट्राची एक चांगली ओळख आपल्याला पुन्हा करून देणारा असा साहित्यिक म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन या एपिसोडचा शेवट मी करते. खरं तर या इतक्या मोठ्या माणसाबद्दल बोलणं खरं तर दडपण आल्यासारखं होतं. खूप सगळी मोठी माणसं आहेत आपण ज्यांच्या साहित्याचा उल्लेख करणार आहोत, पण हे परखड म्हणजे बापरे, यांच्याबद्दल बोलायचं, हे काय म्हणतील, हे काय म्हणतील, पहिल्यांदा माझ्या डोक्यात बापरे हे काय म्हणतील, हे काय म्हणतील हे का आलं, कारण त्यांचा जो हजरजबाबीपणा होता, कुणालाही म्हणजे पटकन काही पण कमेंट करणं किंवा तिथल्या तिथं उतरवणं एखाद्याची, हे त्यांना इतकं हातखंडा असलेलं हे व्यक्तिमत्व. पहिल्यांदा माझ्या डोक्यात बापरे, अत्रेंच्या बद्दल एपिसोड करायचा आहे, काय म्हणतील, म्हणजे मला माझ्या डोक्यात पहिल्यांदा हेच की बापरे, अत्रे काय म्हणतील, काय म्हणाले असते मला माहित नाही. पण अत्यंत विनम्र होऊन मी त्यांच्या चरणी दंडवत घालते. आणि मला खूप काही शिकायला मिळालं, खूप काही. कारण त्यांनी जे एक सांगितलं की व्यवसाय हे माझं जगणं नाही, जगणं हा माझा व्यवसाय आहे. म्हणजे जगणं, भरभरून जगणं. कारण त्यामुळे मी हे करतो, ते करतो, ते करतो, ते करतो. मी हेही करून बघणार, तेही करून बघणार, कारण मला जगण्याबद्दल अनंत प्रेम आहे. आणि ही भावना मला कुठंतरी खूप स्पर्शून जाते, कारण ही भावना जगण्याबद्दलची महत्वाची आहे. खुंट्याला बांधून जगण्यापेक्षा आपण आपल्याला विकसित करत 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 आपल्या सगळ्या पॉसिबिलिटीज म्हणतो आपण जगण्याच्या, आपण उमलवत आपण जगलं पाहिजे. हे सार मी त्यांच्या आयुष्यातून घेतलंय असं मी म्हणेन. आणि माझ्या या अत्रेंच्या बद्दलच्या ह्या 4 शब्दांना मी विराम देते. पण याआधी मी आपल्या सगळ्यांना रसिकांना विनंती करते की आमच्या या उपक्रमाला आपण प्रतिसाद दिला तर आमची उमेद आणखी वाढेल. आम्ही हे कार्य आणखी मोठ्या पद्धतीनं करू आणि चांगल्या पद्धतीनं करू. तर त्यासाठी हा एपिसोड किंवा ही सगळ्या सिरीजच आपण जी मराठी साहित्याची सफर, हे जे आमचा उपक्रम आहे त्याला लाईक करा, शेअर करा. आणि त्याआधी विनंती आहे की सबस्क्राईब करा. आणि आपल्या नव्या पिढीला किंवा जुन्या पिढीलाही किंवा स्वतःही हे ऐका. त्यामधून आणखी मराठी साहित्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल, त्याबद्दल जागृती उत्पन्न होईल म्हणेन मी की. आणि जरा आपण चौकसपणे या सगळ्या मराठीच्या वाङ्मयाकडं, साहित्याकडं बघायला लागू आणि खरोखर त्याचा सार्थ अभिमान बाळगू. आणि त्यामध्ये आपण काय कंट्रीब्यूट करू शकतो, आपण त्यामध्ये एक खारीचा वाटा काय उचलू शकतो, हे प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना जर निर्माण झाली तर पुन्हा आपलं मराठी पुन्हा एक नवी पालवी घेऊन पुन्हा समृद्धपणे असं अव्याहतपणे
वाढत राहील, समृद्ध होत राहील. तर आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार मानते, धन्यवाद. आणि पुन्हा पुन्हा विनंती करते, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. आणि मला सगळ्या भाषांबद्दल तितकंच प्रेम आहे, पण मी मराठी असण्याचाही अभिमान आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. नमस्कार.